युद्धामुळे जगावर कोरोनासारखं संकट. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा गंभीर इशारा. युद्धामुळे संपूर्ण जग ठप्प होणार. आखाती देशातील युद्धामुळे जगाला गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागतंय. गॅस आणि इंधनाच्या टंचाईची झळ सर्वसामान्यांना बसू लागली. लॉकडाऊनची भीती व्यक्त होते. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मध्य पूर्वेतील युद्धाबाबत गंभीर इशारा दिला. पुतीन यांनी मॉस्कोमध्ये उद्योजकांशी संवाद साधताना मध्य पूर्वेतील युद्धावर चिंता व्यक्त केली. या युद्धाचे परिणाम किती खोलवर होतील हे सांगणं सध्या कठीण आहे. मात्र काही अंदाजानुसार या युद्धामुळे जागतिक स्तरावर कोविडच्या काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा त्यांनी दिलाय. Global situation today and it's dealing a great damage to the global logistic supply chains, production chains, and entire industries. Fuel production, fuel refinery, entire industries are getting these heavy blows, and it's difficult to predict what happens next because of this. Well, there are some estimates that you can compare this situation with the coronavirus pandemic that इराण इस्रायल अमेरिका युद्धाला 1 महिना होत आलाय. मात्र शांततेच्या दृष्टीनं ठोस पावलं उचलली जात नाहीयेत. इस्रायल लेबनॉनवर सातत्यानं हल्ले करते. दुसरीकडे रशिया युक्रेन युद्ध दीर्घ काळापासून सुरू आहे. युक्रेननं नुकताच रशियावर हल्ला केलाय. त्यामुळे जगावर याचे खोलवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आखातामधील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक, पुरवठा साखळी, तेल, गॅस आणि इतर क्षेत्रावर मोठा दबाव निर्माण झालाय आणि त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात आली. दुसरीकडे युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली आहे. ज्याप्रमाणे कोविड काळात वस्तूंची ने-आण थांबली होती तशी स्थिती आता इंधन आणि अन्नधान्याच्या बाबतीत निर्माण होते. या युद्धामुळे ऊर्जा आणि खतांच्या किमती गगनाला भिडल्या. त्यामुळे गरिबी वाढून सामाजिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. युक्रेन आणि रशिया हे जगाचे धान्याचे कोठार मानले जातात. इथून होणारी धान्य निर्यात थांबल्यानं आफ्रिकी आणि आशियाई देशांचे हाल होण्याची शक्यता आहे. पुतीन यांचं हे वक्तव्य पाश्चात्य देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांना उत्तर म्हणून पाहिलं जातं. निर्बंधांमुळे केवळ रशियाचं नुकसान होत नसून त्याचे जगावर परिणाम होतील आणि कोविड सारखे आणीबाणी पुन्हा उडवेल असा रशियाचा दावा आहे. एकूणच पुतीन यांचं हे विधान जगासाठी धोक्याची घंटा मानली जाते. ब्युरो रिपोर्ट, सामगिरी.